कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 27 सप्टेंबरच्या भागामध्ये कबीर सांगत असतो, चमन तू आत जा बरं. आता मात्र चमन आत गेल्यावरती विजया म्हणते, काय भाजी बनवणार आहे काय माहिती. याच्यावरती कबीर म्हणतो, उद्याच्या उद्या मी त्याला इथून जायला सांगतोय, कारण तो आपल्या घरामध्ये काहीही इथे रुचणार नाहीये. मधू म्हणते, बरं झालं तू त्याला बाहेर पाठवण्याचा निर्णय घेतलास. आता ह्या घरातली कामं फक्त आणि फक्त इकडे गुंजाच करेल. त्याच्यावरती कबीर म्हणतो, गुंजा नाही, मी जरी चमनला ह्या घराबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला असला तरी सुद्धा गुंजा इथे राहणार नाही. मी गुंजाला डोंगरवाडीला पाठवणारच. अशोक म्हणतो, असं काय करतोयस, तूच तिचा ऑनलाईन फॉर्म भरलास ना, ती बाहेरून परीक्षा देणार आहे ना. याच्यावरती कबीर म्हणतो, हो बाहेरून देणार आहे ती परीक्षा, पण ती डोंगरवाडीवरून सुद्धा परीक्षा देऊ शकते. सुबोध खूप चिडतो आणि म्हणतो, हे काय चाललंय तुझं. त्यावरती कबीर म्हणतो, हे बघ दादा, याच्या आधी सुद्धा हे घर काही नोकरांवरती चालत नव्हतंच ना, त्यामुळे घरातल्या बायका आहेतच की. सुबोध म्हणतो, तुझं हे मला पटतच नाहीये. तुझ्या मनाला वाटलं त्यावेळेला तू तिला घेऊन इकडे आलास, तुझ्या मनाला नाही पटत म्हणून तू तिला तिकडे नेऊन सोडणार. ही तुझी मनमानी का बरं खपवून घ्यायची. याच्यावरती अशोक म्हणतो, हो तर, कारण आता तो मोठा झालाय, त्याला शिंग फुटलेत, आपल्या कुणाला काही विचारावं असं त्याला वाटतच नाहीये ना. त्याच्या मनाला वाटलं त्याने आणलं, त्याच्या मनाला नाही वाटलं तो नेऊन सोडणार. आपला काही विचारच नाही, करू दे काय करायचं ते त्याला करू दे, असं म्हणत अशोक खूप चिडलेला असतो. आता मात्र इकडे अशोक चिडल्यामुळे कबीरला काय बोलावं कळत नसतं आणि तो आता मात्र ताबडतोब फोन उचलतो. मृण्मयीचा फोन आलेला असतो. मृण्मयीचा फोन आल्यावरती कबीर म्हणतो, हॅलो मृण्मयी, मी तुला थोड्या वेळाने फोन करतो, असं म्हणत आता मात्र इकडे कबीर फोन कट करतो. मृण्मयीला कळत नाही की कबीर तिचा फोन का उचलत नाहीये. आता तो गुंजाला म्हणतो, तुला डोंगरवाडीला मी सोडणार आहे, तयार राहा. गुंजा आपल्या रूममध्ये येते आणि तिला गावातल्या सगळ्या आठवणी आठवत असतात. गावातल्या आठवणी आठवता आठवता आपल्याला लग्न करायचं नव्हतं, तरी सुद्धा आपण लग्न केलं, हे सगळं तिला आठवतं आणि ती उदास होते. मग आता इकडे रूममध्ये मधू आणि अशोक बोलत असतात. मधू सांगत असते, काय करायचं ह्या कबीरचं, मला तर काही कळतच नाहीये. अशोक म्हणतो, खरंच आहे अगं, ह्या कबीर पुढे मी तर हात जोडले. त्यावरती मधू म्हणते, असं बोलून चालणार नाही, त्याला आपल्याला जाब विचारायला पाहिजे. अशोक म्हणतो, पहिल्यांदा मी उदास असलो ना की पेपर वाचून बघत बसायचो, आता हल्ली काय करतो तर मोबाईल काढतो. असं म्हणत आता अशोक मोबाईल काढतो खरा, पण या मोबाईलमध्ये त्याला मेसेज मिळतो, तो म्हणजे मायाचा मेसेज आलेला असतो की मृण्मयी आणि कबीरच्या लग्नाची तारीख 26 ठरवली आहे. आता हा मेसेज वाचल्यावरती मधू विचार करते, हे काय, म्हणजे आपल्याला बोलवलं नाही तारीख काढायला, काही निर्णय झाला नाही, काही बोलाच आली नाही आणि अचानकपणे हिने असा निर्णय कसा घेऊ शकते. असं म्हणत माया खूप चिडते आणि आता ते दोघं जण कबीरला भेटायला निघतात की काय निर्णय झालाय, असं कुणी ठरवलं डायरेक्ट लग्नाची तारीख. आता दोघं जण कबीरला जाब विचारायला आलेले असतात. तोपर्यंत इकडे आता गुंजा आपल्या रूममध्येच विचार करत असते, काय घडतंय हे माझ्यासोबत, म्हणजे मला साहेब आता डोंगरवाडीला नेऊन सोडणार आहेत. तर गुंजाचं अंतर्मन तिच्यासमोर येऊन उभं राहतं. गुंजा म्हणते, कोण ग तू. त्यावेळेला अंतर्मन सांगतं, मी तुझ्या आतलं आहे. अगं तुला कळतंय का, तू साहेबाच्या प्रेमात पडलेस. गुंजा म्हणते, नाही प्रेमात बिमात पडायला मला नाही आवडत. गुंजाचं मन सांगतं, अगं तुझ्या आवडीनिवडी विचारते कोण, तुला कोणी विचारत नाहीये, तू प्रेमात पडलेस हेच खरं आहे. गुंजा म्हणते, नाही मी कुणाच्याही प्रेमात बिमात काही पडले नाही. तिचं अंतर्मन म्हणतं, तुला फसवू शकत नाहीस ग, तू साहेबाच्या प्रेमात पडलेस. त्यावरती गुंजा म्हणते, बिलकुल नाही, तू जा बरं इथून निघून. याच्यावरती आता मात्र तिचं अंतर्मन म्हणतं, हे बघ तू साहेबाच्या प्रेमात नाही पडलीस, मग ज्या वेळेला साहेब तुला हाताला धरून घेऊन येत होते तेव्हा एकटक त्यांच्याकडे काय ग बघत होतीस. गुंजाला कळतं की तिचं अंतर्मन खरं बोलतंय, पण गुंजा हे मान्य करायला तयारच नसते. मग तिचं अंतर्मन म्हणतंय, बरोबर आहे, का तू त्याच्या प्रेमात पडशील, एक नंबरचा खोटारडा आहे तो, खोटारडा, तुला फसवून इथे घेऊन आला, किती हलकट आहे तो. असं म्हटल्या ती गुंजा चिडते आणि म्हणते, माझ्या साहेबाला काही नाही बोलायचं, चांगला आहे तो. याच्यावरती अंतर्मन म्हणतं, बघितलंस तुला साहेबाला काही बोललेलं चालत सुद्धा नाही, हेच तुला सांगते की तू साहेबाच्या प्रेमात पडलेस. आणि तुला कुणी अडवलंय ग प्रेम करण्या वाचून, म्हणजे जगासमोर तुमचं नातं आणायचं नाही हे ठरलंय ना, पण प्रेम करायचं नाही हे तर नाही ठरलंय. त्यामुळे साहेबावरती प्रेम करण्यापासून तुला कुणीही अडवू शकत नाही, तू साहेबावरती आयुष्यभर प्रेम करू शकतेस. असं म्हणत तिच्या अंतर्मनाने तिला आता खूप मोठा खुलासा केलेला असतो. गुंजाला म्हणणं पटतं की आपलं साहेबावरती प्रेम आहे हे खरी गोष्ट असली
तरी आपल्याला कोणी अडवू शकत नाही हे पण तितकंच सत्य आहे हे गुंजाला समजतं. तितक्यात दार वाजतं आणि तिकडे कबीर येऊन उभा राहतो. कबीरला पाहून गुंजा त्याच्याकडे पाहतच बसते. कबीर म्हणतो, गावाला जायचा निर्णय मी घेतलेला आहे. त्याच्यावरती गुंजा म्हणते, बरोबर आहे, इकडे आणण्याचा पण निर्णय तुमचा, नेण्याचा पण निर्णय तुमचा. मी ज्या वेळेला घर सोडून निघाले होते तेव्हा सुद्धा आणण्याचा निर्णय तुमचाच होता. कबीर म्हणतो, तू माझी जबाबदारी आहेस. गुंजा म्हणते, खरंच खरंच मी तुमची जबाबदारी आहे का? कबीर म्हणतो, हो, कारण डोंगरवाडीवरून मी तुला इथे आणलं ना. गुंजा म्हणते, डोंगरवाडीवरून मला नुसतं इथे नाही आणलं, डोरलं बांधून आणलं होतं. आणि गुंजा पाहते कुणी ऐकत तर नाही ना. मग गुंजा म्हणते, त्याचं काय झालं? कबीर सांगतो, हे बघ, तुला डोंगरवाडीला नेण्यात सगळ्या नात्यांचं भलं आहे. म्हणजे माझ्या आणि मृण्मयीच्या नात्यामध्ये मला कोणताही ताणतणाव नको आहे आणि त्यासाठी तुला डोंगरवाडीला नेण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. तू उगाचच माझ्या नावाने आयुष्यभर खुडत बसू नकोस. गुंजा म्हणते, माझ्या आयुष्यात मी काय करायचं याचा निर्णय मी घेतलेला आहे. त्यासाठी मी तुम्हाला कुणालाही सांगत नाहीये, कारण आधीची गुंजा कधीच मेली. ती गुंजा मेली, तिला मी इथे पुरून ठेवलेली आहे. त्यामुळे या गुंजाने काय करायचं तुम्ही सांगू नका. आणि तुमच्या आणि मृण्मयीच्या नात्यामध्ये माझ्यामुळे कोणताही तणाव येणार नाही याची मात्र मी तुम्हाला खात्री देते. त्यावेळेला कबीर म्हणतो, हो, मी माझ्या आणि मृण्मयीच्या नात्यासाठी हे होतोय मी थोडासा स्वार्थी आहे, मी स्वार्थी, पण नात्यांच्या भल्यासाठी मला हे करावंच लागेल. असं म्हणत कबीर आता खूप मोठा निर्णय घेऊन तिकडून निघतो सुद्धा. पण गुंजाने मात्र आता निर्णय घेतलेला असतो कबीरवरती आयुष्यभर प्रेम करायचा आणि कबीरचा निर्णय झालेला असतो गुंजाला डोंगरवाडीला सोडण्याचा. दोघंही आपल्या निर्णयावरती ठाम असतात. गुंजा विचार करते, मी माझ्या मनाचंच ऐकणार. साहेबावरती प्रेम करण्यापासून मला कुणीही अडवू शकत नाही, थांबवू शकत नाही. आता मात्र एकच चिंता असते, ती म्हणजे 26 तारखेची कबीरने तिकीट काढलेली असतात. कबीर आता त्याच्या रूममध्ये येऊन विचार करत असतो, मी घेतलेला निर्णय योग्य आहे. वाटेल थोडासा स्वार्थी निर्णय, पण या घराच्या, मृण्मयीच्या आणि माझ्या आणि मृण्मयीच्या नात्यासाठी हा निर्णय योग्य आहे. उगाचच गुंजाला मी अडकवत का बरं ठेवू? आणि इकडे मृण्मयीचा कॉल येत असतो, पण कबीर तो कॉल इग्नोर करतो. तोपर्यंत मधू आणि आता अशोक तिकडे येतात. अशोक आणि मधू म्हणतात, आम्हाला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कबीर म्हणतो, बरं झालं तुम्ही आलात ते. मला माहिती आहे तुम्ही गुंजाला गावाला जाण्याबद्दल बोलण्यासाठी आलात ना. हे बघा, मृण्मयीचा पण कॉल येतोय. यावरती मधू म्हणते, अच्छा, म्हणजे आम्हाला जी गोष्ट कळली ती मृण्मयी तुला सांगण्यासाठी कॉल करत असेल. कबीर म्हणतो, कोणती गोष्ट? गुंजा इकडून जाणार तीच ना. त्यावरती आता मात्र मधू म्हणते, अरे नाही, ऐक तरी काय झालंय ते. अरे तुला सांगायचा प्रयत्न आम्ही असा करतोय की 26 तारीख काढलेली आहे लग्नाची. कबीर म्हणतो, काय? मी 26 तारखेला गुंजाला डोंगरवाडीला घेऊन जाणार आहे. मधू म्हणते, 26 तारीख? कबीर म्हणतो, हो, 26 तारखेशिवाय दुसरे कुठची तिकीटच नाहीयेत. मधू म्हणते, अरे तुमच्या लग्नाची 26 तारीख काढली. त्यावरती आता मात्र कबीर हतबल होतो की आपल्याला न सांगता कोणी तारीख काढली. हे सगळं मायामामीचं कारस्थान आहे हे कबीरला जाणवतं. कबीर म्हणतो, हे असं कसं शक्य आहे? यावरती मधू म्हणते, आणि तेच सांगायला तुला मृण्मयी कॉल करत असेल. खूप मोठा गोंधळ झालेला असतो. एकतर लग्नाची तारीख अचानकपणे अंगावरती येऊन पडल्यामुळे कबीर गडबडतो आणि इकडे गुंजाला पण त्याच तारखेला घेऊन जाणार म्हणून गुंजा गडबडलेली असते. मग मात्र मृण्मयी घरी येते. घरी येऊन ती गुंजाला स्वीट भरवते आणि म्हणते, गुंजा, 26 तारखेची आमच्या लग्नाची तारीख निघालेली आहे, तुला यायचंय हा लग्नाला. गुंजा म्हणते, 26 तारीख? मी तर 26 तारखेला गावाला चालले डोंगरवाडीला. याच्यावरती मृण्मयी म्हणते, असं कसं चालेल? अगं, मोठ्या बहिणीच्या लग्नामध्ये लहान बहिणीने लग्नाला नको का थांबायला? असं अजिबात चालणार नाही, तुला आमच्या लग्नाला यावंच लागेल. त्यावरती गुंजा म्हणते, नाही वा, मला नाही जमणार, मी डोंगरवाडीला चालले. याच्यावरती आता मात्र मृण्मयी कबीरकडे येते आणि म्हणते, खबरदार कबीर, जर 26 तारखेला हिला डोंगरवाडीला तू सोडलंस तर गाठ माझ्याशी आहे. माझ्या लग्नामध्ये माझी लहान बहीण माझ्या सोबत मला माझी करवली म्हणून पाहिजे. असं म्हणत मृण्मयीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि ती गुंजाला गावाला पाठवायला तयार नसते. आता या सगळ्या अडचणीत कबीर, गुंजा, मृण्मयी यांची आयुष्य अशी अडकलेली असतात. या सगळ्यामध्ये नियती काय मार्ग काढणार, गुंजाला न्याय मिळवून देणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.